चला आज व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी करते. चहा पिऊन झाला आहे आणि एक साडी द्यायची. 3-4 दिवसापासून ती आलेली आहे, पण निवांत द्या म्हणलं की मी पण निवांतच राहिली. पण आता ती आज द्यायची आहे, ती काही करून द्यावीच लागणार आहे. चला आता मी साडी फोल्डिंग करते. ही ती साडी जी मला फोल्डिंग करून द्यायची. थोडंसं अवघड जातं अशा साड्या फोल्डिंग करायला, पण चला ठीक आहे, होऊन जाईल. नको बाया, नको, ते कामाचं असतं. नको ना बाबा, नको पिल्लू. हां चला, शिरका 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 शिरका. चला आपण काम करूया आता. चला 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 चला, हां काम काम करूया, काम. नको. इथे ना मी तर साडीचं लेबल बघितलं. साडीची प्राईस होती 11,000 रुपये आणि माझं मला पण हसू आलं. मी पण लग्नात 12,000चा घागरा घेतला होता आणि तर तो एका कोपऱ्याला धूळ खात पडला आहे. बघणंसुद्धा होत नाही त्याच्याकडे. म्हणजे किती एक्साइटमेंट असते ना लग्नाच्या वेळेस, एवढ्या महागडे कपडे घ्यायचे. नाही मला छान पाहिजे, सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे, आणि नंतर ते धुळीत पडतं अक्षरशः. त्याला बघणंसुद्धा होत नाही. चला, बऱ्याच जणांचं असं होत असेल, पण चालायचं. त्या एक दिवसाची तर किंमत असते ना, त्या एक दिवसासाठी तर आपण एवढं सगळं केलेलं असतं. छान छान. काय छान आहे साडी? हो छान आहे. तुला आवडली? तुला घालायची? चला, इथे साडी माझी फोल्डिंग करून झालेली. साडीचं वजनही खूप जास्त होतं आणि कपडाही खूप जाड होता. थोडासा त्रास झाला, थोडा नाही खरं तर खूप त्रास झाला. आत्ता माझं क्लीनअप करून झालं, पण मला लक्षातच आलं नाही की मी हा पण शूट करावं. पण आत्ता मी हँडवॅक्स करणार आहे, त्याचं शूट करते. स्वतःचं हँडवॅक्स कसं करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. चला, अगोदर मी हा मास्क रिमूव्ह करते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत हँडवॅक्सचा व्हिडिओ परत शेअर करते, कसा स्वतःचा करायचा ते. क्लीनअपचं तर माझं पूर्ण झालं. आता मला वॅक्सिंग करायचं आहे. त्यासाठी मी इथं काही गोष्टी घेतल्यात. यात पावडर आहे, त्यानंतर स्ट्रिप्स आणि वुडन स्टिक घेतली आहे मी, स्पॅच्युला न घेता. त्यानंतर इथे क्रीम वॅक्स मी घेतलेला आहे, मेल्ट करायला लावला होता. छान मेल्ट पण झाला आहे. चला, आता पुढची प्रोसेस. स्वतःचा वॅक्स कसा करायचा ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आत्ता मी माझ्या राईट हँडचा वॅक्स करून दाखवते. खूप जास्त ग्रोथ झालेली आहे. चला बघू आता आपण. सगळ्यात पहिले तर मी पावडर लावून घेते. इथे मी क्रीम वॅक्स घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो तुम्हाला करायचा आहे तो. वरच्या बाजूची ग्रोथ आपली उलटी असते, म्हणून तिथे तसाच वॅक्स लावून घ्यायचा. प्रत्येक ठिकाणी वॅक्स ॲप्लिकेशन करताना अगोदर बघायचं आहे की तिथल्या केसांची ग्रोथ कुठल्या दिशेला आहे आणि मगच वॅक्स ॲप्लिकेशन करायचं आहे. ओढताना आपण ज्या दिशेनं वॅक्स ॲप्लिकेशन केलं त्याच्या विरुद्ध दिशेने ओढायचं आहे. आत्ता मी इथे आरशासमोर उभी आहे, म्हणजे मला हे बघून करायला सोपं जातं. तुम्हाला समोर दिसत असेल मी आरशात बघून करते, म्हणजे लक्षात येतं की कुठला पॅच झालेला आहे, कुठला नाही झालेला आहे. त्या ह्यानं आपण करू, म्हणजे मला तसं सोपं पडतं. आणि कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये जर असेल, कंटिन्यू जर आपण हे केलं तर आपल्याला तसंही पटपट जमतं. आता मला हा भाग करायचा आहे, तर मी हा असा करून मग हे ॲप्लिकेशन असं करेल, कारण ही ग्रोथ अशी नाही आहे किंवा अशी नाही आहे.
बॅकग्राऊंडचा आवाज इग्नोर करा. तर आता ही ग्रोथ आहे ना, ती आपली बाहेरच्या ही ग्रोथ आहे ना ती आपली बाहेरच्या दिशेला असते. त्यामुळे आता मी हा हात असा न ठेवता असा ठेवून मग असं अप्लिकेशन करेन, म्हणजे मला ते स्ट्रीप सोडायला सोपं जाईल. इथे मला वुडन स्टिक घेण्याचं एक कारण म्हणजे स्टीलचा स्पॅच्युला गरम होतो एखाद्या वेळेला, नाही लक्षात आला अंदाज तर तो जास्त गरम लागतो, म्हणून मी वुडन स्टिक इथं यूज करते. म्हणजे वुडन स्टिक गरम होत नाही आणि आपल्याला ती गरम लागत नाही. तर आता मला ही स्ट्रीप अशी ओढायला खूप सोपं जातं आणि योग्य डिरेक्शनमध्ये ॲप्लिकेशन केलं आणि योग्य डिरेक्शनमध्ये स्ट्रीप सोडली तर वॅक्स पण पटकन होतं. या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसने खूप जास्त सोप्या होतात. जर कंटिन्यू जर करत राहिलं तर हे पटपट जमतं, नाहीतर वेळ लागतोच. मला पण सुरुवातीला खूप जास्त वेळ लागायचा, पण आता हे खूप जास्त पटकन होतं. आता आतली बाजू ही करून घ्यायची आहे. ह्या बाजूनं स्ट्रीप ओढताना ना खूप सावकाशपणे ओढावं लागते, कारण इथली स्किन ही शब्द चुकतात, कारण इथली स्किन ही ना थोडीशी लूज असल्यामुळं जर ओढ बसली तर तिथं पटकन रॅशेस येण्याची शक्यता असते. त्यामुळं इथली स्ट्रीप ओढताना थोडीशी काळजीपूर्वकच ओढायला लागते. गेली मागची जवळपास 6 ते 7 वर्ष मी स्वतःचं वॅक्स स्वतःच करते. कधी तरच मी बाहेर जाऊन वॅक्स करते. मला आता ह्याची खूप जास्त सवय झालेली आहे, त्यामुळं मला म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की स्वतःच्या हाताने त्रास जास्त होतो. सुरुवातीला वाटतं तसं, कारण स्वतःला त्रास द्यायचा म्हणल्यावरती थोडंसं त्रास जास्तच वाटतो. तसं दुसरं कोणी करत असेल तर पटापट पटापट करून मोकळं होतं. पण एकदा का ह्या गोष्टीची सवय झाली ना, मग स्वतःचं पण खूप जास्त पटपट पटपट करायला जमतं. आपला हा पण पार्ट आहे ना खूप जास्त सेन्सिटिव्ह असतो. इथं पण डबल ॲप्लिकेशन करून स्ट्रीप ओढायची नाही, किंवा ओढताना पटकन ओढायची, सावकाश हळूहळू जर ओढली किंवा चुकीच्या पद्धतीनं ओढली तर तिथे पण रिॲक्शन लवकर येते, कारण तो सेन्सिटिव्ह पार्ट असतो तेवढा. इथली स्किन लवकर पील पण होऊ शकते, एखाद्या वेळेला तिथून रक्त पण येतं. जर खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल तर, माझी तेवढी जास्त सेन्सिटिव्ह स्किन नाही आहे, मला तेवढा पटकन त्रास होत नाही त्या गोष्टीचा.
आता एवढा सगळा वॅक्स झालेला आहे. आता राहिलेला हा आतला पॅच. आता तो कसा करायचा, तर मी सांगितल्याप्रमाणे मी आरशासमोर उभी आहे आणि आरशासमोर उभं राहिल्यामुळं ह्या काही गोष्टी करायला ना खूप जास्त सोप्या होतात. आता आरशात बघून मी असं वॅक्स ॲप्लिकेशन करून घेते, कारण स्वतःला तर हा भाग किती जरी डोकावून बघितला तरी पण तो दिसणार नाही आहे. त्यामुळं आरशात बघून ॲप्लिकेशन करायला मला ते जास्त सोपं होतं. आता पूर्ण हा हात माझा कव्हर झालेला आहे. आता फक्त राहिलाय पंजा, एवढाच भाग राहिलेला आहे. तो पण आता आपण करून घेऊ. तो तर काय सहज करता येईल, तिथे ॲप्लिकेशन करणं पण फार काही अवघड नाही आहे. स्वतःला तो कसाही करायला जमू शकतो. आता ही इथली पण ग्रोथ आहे ना आपली, ही बाहेरच्या दिशेला असते. त्यामुळं लावताना व्हॅक्स पण तसाच लावायचा आणि ओढताना स्ट्रिप्स पण तशीच ओढायची. म्हणजे ते केस पटकन एका झटक्यात निघतात. जर उलट्या दिशेला ओढल्या गेलं तर ते केस पटकन निघत नाही, परत परत ॲप्लिकेशन करायला लागतं. मला करताना बघून जरी एवढं सोपं वाटत असेल ना, हे मला पण सुरुवातीला एवढं सोपं नव्हतं, पण आता मला छान जमते, पटपट जमते. मला पण सुरुवातीला करताना खूप वेळ लागायचा, खूप जास्त त्रास व्हायचा. मी थोडं थांबून उठत बसत वॅक्स करायची, पण आता मी असा नॉनस्टॉप वॅक्स स्वतः करू शकते. चला, आता एका हाताचा मी तुमच्यासोबत शेअर केला, आता एका हाताचा मी करून घेते. ह्या हाताचा थोडासा जास्त अवघड जातो, कारण आपल्याला उजव्या हाताने कुठलंही काम पटपट पटपट करता येतं आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं करायला थोडंसं अवघडच जातं. पण जसं सेम मी सांगितलं त्याच डिरेक्शनमध्ये उजव्या हाताचं पण काम करून घ्यायचं आहे. एकदा सवय झाली की मग काय वाटत नाही, जमून जातं. स्वतःचं वॅक्स करण्याचा एक साईड इफेक्ट काय सांगू, झालेला राडा तो आवरायचा असतो. सगळं जागच्या जागेवर ठेवायचं, सगळं स्वच्छ करायचं. ते थोडंसं नको वाटतं वॅक्स झाल्यानंतर. बाकी दुसरा काही साईड इफेक्ट नाही आहे. हां, जर तुम्ही नवीन आहे, सुरुवातीला करताय, एखाद्या वेळेस स्ट्रीप जर चुकीची ओढल्या गेली तर त्रास होऊ शकतो, नक्कीच होऊ शकतो. दोन्ही हातांचं वॅक्स माझं करून झालेलं आहे. आता मी कुठलंही मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. वॅक्स झाल्यानंतर मॉइश्चरायझर किंवा मग कुठलंही एखादं बॉडी ऑइल. काय होतं वॅक्स केल्याने, स्वतःला थोडंसं छान वाटतं. असे क्लीन हात बघायला स्वतःला पण छान वाटतं ना. टॅनिंग जे काय टॅनिंग झालेलं असेल तर टॅनिंग निघून जातं. जो काही काळपटपणा जर हातांवर आलेला असेल तर तो बऱ्यापैकी कमी होतो. स्किन छान ग्लो करते आणि मेन महत्त्वाचं सगळ्यात कारण की स्वतःला बघायला छान वाटतं. चला, असा होता माझा आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअरही करा. ज्यांना कुणाला ह्याची गरज असेल, ज्यांना कुणाला स्वतःचं वॅक्सिन स्वतः करायला शिकायचं असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ माझा नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.